नमस्कार मंडळी, मी ज्योती कपिले. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत. मंडळी, आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ओळख पुस्तकांची या सदरात एक नवीन पुस्तक. साहित्यिक पत्रकार उत्तम कांबळे यांच्या 50% ठसठस या कादंबरीची ओळख. लेखक साहित्यिक उत्तम कांबळे यांची कार्यक्षेत्रामुळे सतत भटकंती चालू असायची. त्यावेळी त्यांना येत गेलेल्या निरनिराळ्या अनुभवांनी कधी त्यांचे मनोविश्व समृद्ध होत गेलं, तर कधी ते अस्वस्थ होत राहिलं. समोर दिसणाऱ्या घडणाऱ्या या घटना कशा आहेत, कशा होत्या आणि कशा बदलत जातात हे त्यांना सतत जवळून बघायला मिळालं. त्यातील सच्चेपणा, फोलपणा त्यांना कळत गेला, जाणवत गेला. या विचारांचा लावा त्यांना आतल्या आत घडवत होता आणि तो शांत होऊन बाहेर येताना मात्र त्याने साहित्याचं रूप घेतलं होतं. त्यांच्या दडपलेल्या भावभावनांना एक दिशा मिळाली. उत्तम कांबळे यांच्या अशाच एका अनुभवविश्वाची साठवण म्हणजे 50% ठसठस ही कादंबरी होय. साधारणतः पूर्वी राजकारण हे पुरुष केंद्रीय होते. राजकारणात स्त्रियांचा सहभाग कमी होता. अर्थात त्यामागे त्यांचे शिक्षण, आईवडिलांचा मुलांविषयी जुना दृष्टिकोन, स्त्रियांची उदासीनता या अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या राजकीय काय किंवा कुठल्याच आशा आकांक्षांना वाट मिळत नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये अर्थात काही खास अपवाद वगळता राजकारणाचं हेच चित्र सर्वांच्याच मनावर ठसलं गेलं होतं. मात्र महात्मा गांधी यांनी ही स्त्री शक्ती जाणून महिलांना स्वातंत्र्य लढ्यात सामील करून घेतलं आणि हळूहळू चित्र पालटत गेलं. महाराष्ट्रात श्री शरद पवार यांच्या पुढाकारामुळे महिलांविषयी धोरण आखण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने 1994 संयुक्त राष्ट्रसंघात झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पहिले महिला धोरण जाहीर केले. आरक्षण आलं आणि राजकारणाचं चित्र पालटतच गेलं आणि ते का कसं बदलत गेलं याचं भेदक चित्र आपल्याला साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या 50% ठसठस या कादंबरीत उलगडत जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% राखीव जागा म्हणजे भारतीय महिलांच्या राजकीय प्रवासाची जणू एक छोटी क्रांतीच होती. इथल्या पुरुषप्रधान व्यवस्थेने मात्र या क्रांतीला एकीकडे मोकळी जागा देत दुसरीकडे आपल्या संस्कृतीच्या जोरावर प्रतिक्रांतीच केलेली आहे. महिला खुर्चीत आहेत, पण सूत्र मात्र व्यवस्थेने आपल्याच हातात ठेवली आहेत. महिला अधिकारांवर आहेत, पण अधिकार मात्र तिच्या सभोवतालच्या दृश्य अदृश्य व्यवस्थांच्या सावल्याच वापरत आहेत. या सावल्या मोठ्या वस्तात आणि टोकदार आहेत. त्यांनी या निम्म्या जगाला असा काही मुकामार दिला आहे की त्यातून न दिसणारी एक अखंड ठसठस सुरू आहे. ती दिसत नाही, पण मात्र आत खोल वास करत आहे. 50% घुसमट सुचणाऱ्या जीवाची ही हृदयद्रावक आणि लढाऊ चित्रकथा हा असा कादंबरीचा सार सांगणारा ब्लर्ब वाचकाला पुस्तक वाचायला भाग पाडतो. 50% ठसठस या कादंबरीतून उत्तम कांबळे यांनी ग्रामीण भागातील राजकारणाचा जुना पण अस्सल चेहरा आपल्या समोर ठेवला आहे. गावचा पाटील, वर्षानुवर्षे त्याच्याकडे असणारी सत्ता, त्याचा त्याने केलेला गैरवापर, आरक्षण किंवा राखीव जागेमुळे त्यांच्या खुर्चीला निर्माण झालेला अडथळा आणि त्यावर त्यांनी शोधलेला तोडगा. आपल्या निष्ठावान मेंबरची विधवा बायको काळूबाईला सरपंच पदासाठी निवडणुकीला उभे करून तिला फक्त सहीपुरतं सरपंच करून सर्व सत्ता स्वतः उपसरपंच म्हणून आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न. काळूबाई विरोधी पक्ष व गावकऱ्यांच्या कह्यात जाऊ नये म्हणून तिच्यावर ठेवलेला अंकुश, तिचा राजकारणात आणि प्रत्यक्ष जीवनातही करून घेतलेला अनैतिक वापर, यातून कादंबरी आपल्याला भयानक वास्तवाचे धगिने जाळत पुढे नेत राहते. आणि मग नेहमीप्रमाणेच विरोधी पक्षाच्या कुरघोडीला यश येऊन काळूबाईला पाटलांचे उमगलेले सत्य त्यातून बाहेर येण्यासाठी आणि ती विषवल्ली ठेचून काढण्यासाठी तिने उचललेलं पाऊल. काळूबाईचा हा एक सुंदर विवाह ते सरपंच पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास मुळातून वाचण्यासारखा आहे. तसेच स्त्री ही पुरुषाच्या हातातील कठपुतली नसून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असून मनात आणलं तर ती काय करू शकते याचे यथार्थ दर्शन या कादंबरीत साकारलेले आहे. त्यामुळे फक्त महिला धोरणांमध्ये महिलांना अनेक प्रकारच्या सवलती देऊन त्यांना आरक्षण देऊन महिला सबलीकरण होत नसते. महिला सबलीकरणासाठी समाजभान तयार व्हायला हवे. तिचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा विचार करावा लागेल. प्रत्येक महिलेला जेव्हा आत्मसन्मान मिळेल तेव्हाच तिचा विकास झाला असे म्हणता येईल. त्यासाठी स्त्रियांबरोबरच पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. स्त्रीच्या डोळ्यात स्वप्न फिरायला पाहिजे. स्त्रीचा नात्यापलीकडे एक माणूस म्हणून
भारत देशातील एक स्वतंत्र नागरिक म्हणून विचार व्हायला हवा. खरे तर आगामी काळ हा महिलांसाठी आशादायी ठरत आहे. अधिकाधिक तरुणींनी राजकीय व प्रशासकीय क्षेत्र पादाक्रांत केलेले आहेत. आजची महिला ही सक्षम असल्याने कोणत्याही स्वरूपाच्या संकटाला ती सामोरे जाऊ शकते. मात्र त्यासाठी वेळप्रसंगी तिचे पती, संपूर्ण कुटुंब आणि समाजानेही महिलांच्या मागे उभे राहायला पाहिजे आणि त्यासाठी राजकीय संस्कृतीची नव्याने पायाभरणी करावी लागेल. हाच संदेश आपल्याला 50%ची ठसठस ही कादंबरी देऊन जाते. तर मंडळी, आपल्याला ही कादंबरी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहेत. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. तेव्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसह. पण तोपर्यंत आपली काळजी घ्या, व्यक्त होत राहा, वाचत राहा आणि आपले समाजभान जागे ठेवा. थँक्यू.